नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इंस्टाग्रामवर खुन्नस, दारू प्यायला बसल्याचा अंदाज घेतला, शोएबला गाठून केला खून. कोल्हापुरात मिसरूड फुटलेल्या पोरांचं टोळी युद्ध. 3 महिन्यापूर्वी केलेल्या हल्ल्याच्या वादाचा बदला म्हणून रिक्षा चालक शोएब उर्फ साद मुबारक पठाण, वय वर्ष 23, ओमकार कॉलनी, मनेरमळा, उचगाव यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. टेंबलाई टेकडीच्या पिछाडीत सोमवारी झालेल्या हल्ल्यात त्याच्या शरीरावर 10हून अधिक वार केले होते. उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुख्य संशयित आदित्य सुखदेव ओहोळ, वय वर्ष 24, राहणार जोशीनगर, संभाजीनगर याच्यासह 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या आदित्य ओहोळसह विशाल ज्ञानदेव सूर्यवंशी, वय वर्ष 20, बापूरामनगर, कळंबा, आयुष सदाशिव माने, वय वर्ष 21, शाहू कॉलनी, विक्रमनगर यांच्यासह 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आणखीन काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. अधिक माहिती अशी की शोएब उर्फ साद पठाण याचा रिक्षा व्यवसाय आहे. आई, वडील, मोठा भाऊ आणि बहिणीसोबत तो मनेरमळ्यात राहत होता. दिवसभर रिक्षा व्यवसाय केल्यानंतर शोएब रात्री या परिसरात थांबायचा. सोमवारी रात्री काही मित्रांसोबत तो टेंबलाई टेकडीच्या पिछाडीस दारू पिण्यासाठी बसला असताना रात्री 9:30च्या सुमारास टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याने त्याच्या डोक्यावर, मानेवर, पाठीवर, मांडीवर वार केले. घटनास्थळावरून त्याला CPR मध्ये आणले होते.